मी निलेश, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तसंच 2 दिवस झालं खूप जोरात पाऊस पडायला लागलाय, मजा पण यायला लागली. आणि यावर्षी काय पाऊस काय थांबायचं नाव घ्याय ना. तसंच आपण बघूया, आपण एक परत दुसऱ्यांदा एक चिखलोली डॅमला आलोय. तसंच आज तिथं खूप पाणी भरलं असेल. चला मग आपण पाहून बघूया. चला मग बघा मित्रांनो, चिखलोली डॅमला आतमध्ये आलोय मित्रांनो. आणि आता गेटच्या आतमध्ये एंट्री करून आपण वरती जाऊया. तसंच त्या वरच्या साईडला बघू शकताय मित्रांनो, किती मस्त पाणी भरले आणि पाणी कसं वाहायला लागले बघा. तसा हा सप्टेंबरचा महिना आहे आणि पाऊस आता जायला पाहिजे होता, पण खूपच जोरात पाऊस यायला लागला यावर्षी. आणि काय पाऊस काय थांबायचं नाव घ्यायना. पण काही बात नाही, आता एन्जॉय करूया आपण. पाहूया जरा. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. तसंच बरेचसे लोक आता आल्यात तिथं पाहायला. आता आपण पण जाऊन बघूया जरा. मस्त आनंद घ्यायचा आता आपल्याला. खूपच पाणी भरले आहे बघा मित्रांनो. आणि मी गेल्या टायमाला इथं आलेलो तेव्हा हे पाणी खूप म्हणजे पूर्ण हा ब्रिजच्या इथं पाणी खाली येत होतं. तसं आता इथं नवीन एक हॉटेल पण बनायला लागले. हे काम तर सध्या चालू आहे. हे नवीन हॉटेल बनते इथं. त्याचं पोस्टर काढलं आहे लोकांनी. ते सुंदर नजारा वाटायला लागला. मी जेव्हा आलेलो तेव्हा इथं पाणी पूर्ण खाली होतं, भरलं पण नव्हतं. त्या साईडला ना नदी पूर्ण खाली होती. नदी का ना छोटासा डॅम तो पूर्ण खाली होता. आता बघ कसं भरलंय. बघा मित्रांनो, किती भरले इथे. खरंच सांगतो, अद्भुत नजारा झालाय. आणि ह्या वर्षी काय पाण्याची काय कमी नाही. बघा त्या गाया म्हशी वरती बघा कशा सारा खायला आल्यात. एकदमच सुंदर नजारा झाला इथला. बघूया आपण वरती जाऊन. कार पण इथपर्यंत आली आहे. कार सोडत नाही संडेच्या टायमाला तुमचं. तरी आता काय म्हणते यावर्षी चालू केले आहे. नाही तर शनिवार रविवार आतमध्ये एंट्री नाही. खरंच मित्रांनो, हे पाऊस खूपच जोरदार पडायला लागला आता. आणि ह्या वर्षी पाऊस तर खरंच काय 12 महिने पडला आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की किती तुमच्या टायमाला किती वेळा पाऊस पडला इथे. कारण मी वर्षभर पाऊस बघितला. जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, ते डिसेंबरमध्ये सुद्धा पाऊस पडला आहे. आता आपण वरचा नजारा. वरती खूप गर्दी दिसायला लागली आहे. तसंच टुरिस्ट पॉईंट पण छोटासा हा आहे. असं बघायला गेलं तर इथं बघा थार गाडी आली आहे. आणि बघा ते गावचे मुली आहेत, ते एन्जॉय करायला लागल्यात. जेव्हा मी गेल्या टायमाला इथे व्हिडिओ बनवायला आलेलो तेव्हा इथं गवत वगैरे जरा कमी होते. आता गवत पूर्ण मोठे वाढल्यात बघा. वाव. त्याच्या खाली आहे ना, मी चालत गेलेलो, आता ते पूर्ण भरलंय. तिथं पण भरलं असेल. ते मंदिराला जायला इथूनच रस्ता असा. तिथं वरती मंदिर आहे इथं. हा तिकडं मंदिर आहे. मी गेलेलो ना तिकडे, वरती जाऊन आलेलो. विशाल आणि मी इथंच आम्ही एकदा तुला व्हिडिओ केलेला ना. व्हिडिओ चालू आहे. या तर मच्छी वगैरे पकडतात. जाऊ दे तिथं.
बघा मित्रांनो किती सुंदर नजारा झाला आहे आणि पाणी एवढं भरलंय ना हे उन्हाळ्याच्या टायमाला पूर्ण खाली होऊन जातं. हे इथं खाली दिसतं पूर्ण हे कमसे कम 5 फुटापर्यंत हे खाली आहे. बघा हे ब्रिटिश काळातलं तलाव आहे. तलाव पण बोलू शकताय तुम्ही, डॅम पण बोलू शकताय. जास्तीत जास्त करून ब्रिटिश लोक तलावच असे बांधायचे पाणी बचत करायसाठी. आता हे बदलापूरमध्ये एवढं हे पाणी पुन्हा पुरवलं जातं. इथून बघा हा नजारा बदलापूर गावचा आणि हा इथे हा एक डॅम आहे. पूर्ण पाणी भरलं बघा या साईडला. जेव्हा पाणी जास्त भरतं बघा ही एक टाकी आहे छोटीशी, ते पूर्ण त्या टाकीच्या वरतून पाणी जातं इकडे. गेल्या वर्षी कदाचित इथपर्यंत मी आलेलो तेव्हा टाकी काही दिसत नव्हती, पण तरी सुद्धा या वर्षी खूप पाऊस पडायला लागलाय आणि दर महिन्याला पाऊस पडायला लागलाय. काहीच दिसाना रे ना असे दगडी असतात तसे आहेत ते पूर्ण गावाचे झाले. मच्छीवाले पण भरपूर असतात पण त्यामुळे मच्छीवाले नाही आज त्या साईडला बसतात. आज काय दिसाना मच्छीवाले. तसं मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा. आपण बघूया पुढे जाऊन. तोपर्यंत हा नजारा बघा एक नंबर झाला बघा. आता आज 2 दिवस झाले मित्रांनो कडक पाऊस पडायला लागला आहे. एवढा दिवस काय पाऊस थांबलेला, पण खरंच सांगतो या महिन्यात खूप जास्त पाऊस पडला आहे आणि खूप नुकसान पण व्हायला लागले तसं. पण ठीक आहे चला बघूया आपण जाऊ. तसं मित्रांनो मी दुसऱ्या साईडला आलो आहे आणि अंबरनाथ MIDCमध्ये एक छोटासा डॅम आहे GIP रेल्वे डॅम. तसं आपण बघूया ते डॅम भरलं आहे का नाही. आता पोचलो आहे या साईडला. मस्त डॅम आहे मित्रांनो आणि इथंच एवढी मोठी MIDC आहे ना. अंबरनाथ MIDC बोललं जातं आणि आनंदनगर बोलतात त्याला. तसंच मित्रांनो मस्त इथं भरले. आपण इथं आतमध्ये आपण जास्त आतमध्ये जाऊ नाही शकत कारण की इथं खोल पण भरपूर आहे. कारण जेव्हा मी एकदा उन्हाळ्यात आलेलो तेव्हा बघितलेलं हे खूपच डीपमध्ये आहे आणि हे खूप जुन्या पूर्वीचं आहे, ब्रिटिश काळाचंच आहे. पण इथले लोक बोलतात हे खूप जुनं आहे, पण हा पहिला होता आणि तो जो आपण आलो चिखलोली डॅम तो दुसरा डॅम होता. तसं आपण बघूया आता इथे आपल्याला काय दिसतंय, कोण असतंय. तसं इथं बाहेर मला बरेचसे माणसं दिसले जे असेच फिरायला आलेले इकडे. आपण पण फिरायलाच आलो आहे. मस्त जंगल झाला आहे इथे. जंगलमध्ये असं छोटासा डॅम म्हणजे अद्भुत मजा पण येणार आहे. इथं गाड्या वगैरे काय आतमध्ये जात नाही, पण आम्ही 2 व्हीलर इथं आतमध्ये घेऊन आलो आहे.
मित्रांनो इथं मी 10 वर्षापूर्वी कामाला होतो. 1 वर्ष काम केलं. मला खूप लांब पडायचं म्हणून मी इथे काम सोडून टाकलं. पण इथे कामाला बरेचसे लोक येतात लांब लांबून, कारण आनंदनगर MIDC खूप फेमस आहे इथे. बघा खूपच छान नजारा झाला इथे पण. आणि गाड्या आणल्यात वाटते इथे. आम्हाला मगाशी सांगत होते गाड्या तुम्ही नेऊ नका आतमध्ये, पण बघा इथे रिक्षा आहे, 4 व्हीलर पण घेऊन आल्यात. आणि खूप सारे कावळे पण आहेत जे पार्टी करायला लागल्यात. पार्टी कराय गे हे कावळ्यांनो, पार्टी करताय का तुम्ही? त्या साईडला बघायला गेलं तर त्या साईडला गाव आहे छोटंसं. आता ते कोणतं गाव आहे आपल्याला आयडिया नाही, पण एक मला मंदिर दिसलंय बघा. हे इथं एक गाव आहे, घर आहेत. खूपच जास्त भरले. उन्हाळ्याच्या टायमाला खूप खाली होऊन जाते. ते बघा मच्छी पण पकडायला लागल्यात. हा कुठला पक्षी आहे मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. उडायला लागलाय बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. पक्षी चिमण्या आहेत. चिमण्या काय दिसत नाही जास्त, पण मला इथे आल्यावर भरपूर साऱ्या चिमण्या दिसायला लागल्यात बघा. आणि हा पक्षी कोणता आहे मला पण आयडिया नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि हा दिसतोय मला कावळा. कावळा तर अख्ख्या दुनियाला माहिती आहे. काय मच्छी चालली का पकडणं? भेटती का नाही मच्छी? भेटली. कुठे आहे मच्छी? अरे वा, मच्छी मासा पकडला. चिलापी आहे का मच्छी? चिलापी आहे. मस्त भेटलेली एवढी. तर पकडू ना, बघतो ना मी. बघा मित्रांनो, यांना बघा किती 3 मच्छी भेटल्या. चिलापी 3 आहे का 4 आहे? 4 आहे. सगळ्यात चिलापी आहे. 4 चिलापी. मला काय भेटलं का नाही? मोठे मोठे आहेत बरं. यार तेरे जगह थोड़ी डाल रहा है यार, तो अभी डाला तो निकाला तो बोला कुछ नहीं. चांगली या भावाने पण चांगली मच्छी पकडली. मामा पण आल्यात वाटतं मच्छी पकडायला. मामा आता गावचे मामा आल्यात. गावचे मामा मच्छी पकडण्यावर मोठे मोठे थाळी भरे बुगा आता मच्छी पकडायला लागल्यात रेनकोटवर. कधी यायची आली आली खायला दे. भेटली 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 भेटली. 1 नंबर मच्छी. आता ही जरा छोटी आहे,
मस्त भेटायला लागले, तर धनाधन भेटायला लागले. गावाने किती मस्त पकडले बघ. मस्त पकडायला. शुरुआत अभी अभी शुरुआत करो और बड़ा बड़ा पकड़ो, कम से कम आदमी के इतना पकड़ो. अपना अपना नसीब आपका गाली. ते काका मामा जे आहे ते मच्छी पकडताना किती मोठी पकडताना बघ. शिकारी आहेत ते, पक्के शिकारी. याला चांगला भेटते ना, भेटले वाटतं. भेटली मोठा आहे ना, एक नंबर भेटला. आता लईच मोठा आहे. हट जाओ नाही तर फार जाएगा भाऊ. काय मोठा मासा भेटला, मस्त भेटला. पण छड़ी को पैर मत दो, टूट जाएगा. 700 रुपये जाएगा मेरा. पैसा है क्या? अरे टेंशन मत लो यार. फस गया है. तिकडे आम्ही एक जागी गेलेलो ना, एवढा ह्याच्यापेक्षा मोठा होता. एक किलोचा होता तो. नाही मंत्र माराय पीठ को. वो नींबू घेऊन येतो खिशात. हा म्हणूनच काल शनिवार गया ना, काल भी आया था, नींबू लेके आया था. नींबू लेके आया, इसके लिए तो पकड़ रहा है बराबर. रेनकोट पहन पहन के पकड़ रहा है. मामा कुछ है क्या नहीं? मार्केट सध्या थंड आहे. मामाने काय गळ्यामध्ये टाकलं नाही ना, असं फटते. एवढे गांडूळ आणलं पकडून. झाडाच्या आतमध्ये जास्त लपतात ते लोक. भेटला का नाही? आगे झटका मारायला लागला बघ. पकडली व्यापारीने. छोटू भेटला त्यांना. ते मोठं होईल ना नंतर. ते मोठं झाल्याशिवाय नाही. जिले आपली जिले चिलापी म्हणून तर रस्त्यामध्ये मार्केटमध्ये मोठी का घेतात लोक. बारकाला कसं साफ करायला पण कंटाळा येतो. खायला मजा येत नाही. ते चिंबोरे पण लागतात. रात्रीचे असेल का लागतात. चिंबऱ्याला कसं आतडे लागतात. चिंबऱ्याला येत ना पिठाला. पिठाला कशा आहे ते जाळाच बेस्ट. त्याला किती लोक जाळा लावून ठेवत असेल मग इथं रात्रीचे, नाही रे कितना 10 किलो तो पूरा अंबरनाथ खा लेगा. लागला मस्त लागला. खिलाडी होगा खिलाडी मच्छीवाला. किती रागाने मच्छी बघते बघा. कुठलीही मच्छी पकडली तर डोळे वखरते. मस्त पकडली. कुणाचं द्यायचं त्याचंच आहे. त्याला लागला का मोठाच लागेल असं. त्यासाठी आहे का? त्याला घुंगरू बांधलेले असतात. घुंगरू बांधलं का समजून जायचं मासापासून. आलं की चटणी पकडून पण लगेच मग फिरवलं. तसं मित्रांनो खूप मजा आली. आणि इकडे GIP रेल्वे डॅम आहे. तिथं आता इथं मच्छवारे बसलेले 2-3. त्यांनी खूप सारे मच्छी पकडले आणि आम्हाला दाखवले पण. आणि तिथे आवाज करू नका बोलत होते कारण मच्छी पळत होते ना म्हणून. तसंच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. चला मग ह्याच्या पुढे आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. बाय.